नमस्कार. भारतीय वंशाचे अमेरिकन संरक्षण रणनीतिकार ॲश्ले टेलिस यांना अमेरिकेमध्ये अटक करण्यात आलेली आहे आणि त्यांच्यावर हेरगिरीचे आरोप करण्यात आलेले आहे. काय हे नेमकं प्रकरण आहे आणि काय त्यांच्यावर आरोप करण्यात आलेले आहे? ॲश्ले टेलिस हे कोण आहेत? पटकन या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. परराष्ट्र धोरण तज्ज्ञ ॲश्ले टेलिस यांना चीनसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप करत त्यांना अमेरिकेमध्ये अटक करण्यात आली. त्यांच्याकडे बेकायदेशीरपणे गोपनीय कागदपत्रे आहेत असा अमेरिकन अधिकाऱ्यांनी दावा केला, असं तिथल्या अमेरिकन वृत्तसंस्थेच्या मार्फत समजलंय. 64 वर्षीय टेलिस यांच्याकडे बेकायदेशीरपणे अमेरिकन संरक्षण माहिती होती. यामध्ये 1000हून अधिक पानांची अतिगुप्त कागदपत्र असल्याचाही समावेश असल्याचं बोललं जात आहे. अमेरिकन तपासकर्त्यांनी व्हिएन्ना येथील त्यांच्या घरातून काही कागदपत्र जप्त केल्याचंही वृत्त समोर आलेलं आहे आणि त्याच अनुषंगाने अमेरिकेमध्ये त्यांच्यावर ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे. जर ते दोषी आढळले तर ॲश्ले टेलिस यांना जास्तीत जास्त 10 वर्षाची शिक्षा होईल आणि त्यांना $2,50,000 पर्यंत दंडही आकारला जाऊ शकतो. त्यांना $100 विशेष फी आणि मालमत्ता जप्तीची शिक्षा देखील होऊ शकते. आता ॲश्ले टेलिस कोण आहेत तेही आपण समजून घेऊयात. भारतीय वंशाचे मुंबईमध्ये जन्मलेले आहेत. वॉशिंग्टन स्थित थिंक टँक कार्नेगी एंडोमेंट फॉर इंटरनॅशनल पीसमध्ये वरिष्ठ फेलो आहेत. भारत आणि दक्षिण आशियावरील तज्ज्ञ असलेले ते 2001 पासून डेमोक्रेटिक आणि रिपब्लिक प्रशासनात अमेरिकन परराष्ट्र खात्यात सल्लागार म्हणून काम करत आहेत. त्यांच्याकडे टॉप सिक्रेट सिक्युरिटी क्लिअरन्स आहेत, त्यामुळे त्यांना अत्यंत संवेदनशील आणि वर्गीकृत माहिती मिळू शकते. त्यामुळेच त्यांच्यावर हे संशयाचे आरोप करण्यात आलेले आहेत. टेलिस यांनी मुंबईतील सेंट झेवियर कॉलेजमधून बॅचलरची पदवी घेतली आणि मुंबई विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी मिळवली. त्यानंतर त्यांनी शिकागो विद्यापीठातून राज्यशास्त्रामध्ये PhD पूर्ण केलेली आहे. असे भारतीय वंशाचे हे ॲश्ले टेलिस यांना ट्रम्प एकेकाळी अमेरिकेतल्या भारतीय दूतावासातलं त्यांच्यावर जबाबदारी महत्त्वाची सोपवणार होते, मात्र आता त्यांना हेरगिरीच्या आरोपात तिथे अटक करण्यात आलेली आहे. याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि असेच ग्लोबल अपडेट पाहण्यासाठी न्यूज 18 लोकमतला सबस्क्राईब करायला विसरू नका.